नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2025-26 या वर्षामध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिले इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहे। तर त्या विद्यार्थ्यांना दुसरी इन्स्टॉलमेंट मिळवण्यासाठी हा बी स्टेटमेंट हा फॉर्म त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचा आहे आणि या फॉर्मची हार्ड कॉपी समाज कल्याणमध्ये जमा करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बी स्टेटमेंट हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजत नाही, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपल्याला हा फॉर्म कशा पद्धतीने योग्य प्रकारे भरायचा आहे याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी समाज कल्याण नांदेड हे लिहायचं आहे। त्यानंतर तुमचं शैक्षणिक वर्ष कोणतं चालू आहे, तर ह्या वर्षी 2025-26 हे शैक्षणिक वर्ष चालू आहे। पुन्हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे नाव, या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव लिहा। प्रवर्ग तुमचा कोणता आहे ते प्रवर्ग या ठिकाणी लिहा। पुन्हा शैक्षणिक वर्ष, जे तुमचे शैक्षणिक वर्ष चालू आहे म्हणजे ह्या वर्षी 2025-26 हे शैक्षणिक वर्ष चालू आहे। मित्रांनो, भारत सरकार शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता रक्कम, तर ह्या ठिकाणी नेमकी कोणती रक्कम लिहायची आहे, तर तुमचा भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्म महाडीबीटी या साईटवर जा मित्रांनो आणि तुमचा भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्म ओपन करा आणि त्या फॉर्मच्या सर्वात शेवटी टोटल मेंटेनन्स अलाउन्स हा शब्द आहे मित्रांनो आणि त्याच्या खाली रक्कम आहे, ती रक्कम तुमची आहे ती मित्रांनो या ठिकाणी लिहायचं आहे। कोणाची 4,000 असेल, कोणाची 4,500 असेल, कोणाची 5,000 असेल, जी रक्कम तुमच्या भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्मवर टोटल मेंटेनन्स अलाउन्स हा ऑप्शन आहे सर्वात फॉर्मच्या शेवटी त्या ठिकाणी रक्कम दिलेली आहे, ती रक्कम या ठिकाणी लिहायचं आहे। पुन्हा तुमची उपस्थिती हे तुमचे कॉलेज ठरवणार आहे मित्रांनो, त्यामुळे जवळपास 75% प्लस मध्ये तुमची उपस्थिती असायला हवी। त्यानंतर गुणपत्रक, तुम्ही ह्यापूर्वी कोणती परीक्षा दिलेली आहे, जर विद्यार्थी 11वीला फॉर्म भरलेला असेल तर त्याने 10वीची टक्केवारी या ठिकाणी लिहायची आहे। सर्वात पहिलं 5 हा शब्द लिहा, पुन्हा 10वीची टक्केवारी या ठिकाणी लिहा। जर 12वीला फॉर्म भरलेला असेल मित्रांनो तर त्यांनी 11वीची टक्केवारी लिहा आणि जर पुढील मित्रांनो सेमिस्टरची कोणती परीक्षा दिलेली असेल तर या ठिकाणी पहिल्या सेमिस्टरचे किंवा तिसऱ्या सेमिस्टरचे किंवा 5व्या सेमिस्टरचे अशा प्रकारे तुम्ही टक्केवारी या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपला विश्वासू म्हणजे विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी लिहा मित्रांनो, पूर्ण नाव लिहा। पुन्हा या ठिकाणी मित्रांनो सही करा आणि या ठिकाणी मित्रांनो पत्ता लिहा, तुमचा पत्ता जो आहे, तालुका जिल्हा जो आहे या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे आणि प्राचार्याची सही मित्रांनो या ठिकाणी घ्यायची आहे आणि आपल्या कॉलेजचा शिक्का जो आहे तो या ठिकाणी येणार आहे। तर मित्रांनो, आणि या फॉर्मच्या सुरुवातीला या ठिकाणी मित्रांनो तुमची युजर आयडी आणि पासवर्ड लिहायचा आहे। हा फॉर्म सविस्तर लिहिल्याच्या नंतर स्वाधार साईटवर जायचं आहे, युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी डाव्या साईडला हे ऑप्शन येणार आहे, त्या ऑप्शन मध्ये जाऊन त्या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025 हे वर्ष सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पुढील ऑप्शन सेकंड इन्स्टॉलमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो। तुमची टक्केवारी त्या ठिकाणी टाकायची आहे आणि तुम्हाला भारत सरकार शिष्यवृत्ती मिळते किंवा मिळत नाही, जर मिळत असेल तर त्या ठिकाणी होय लिहायचं, मिळत नसेल तर नाही लिहायचं। जर होय लिहायच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला रक्कमचा ऑप्शन येणार आहे, त्या ठिकाणी ही रक्कम लिहायची आहे मित्रांनो आणि बी स्टेटमेंटची ही पीडीएफ फाईल त्या ठिकाणी अपलोड करायची आहे। बी स्टेटमेंटची पीडीएफ फाईल अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायची आहे मित्रांनो आणि त्याची प्रिंट काढायची आहे। तर तुम्हाला समाज कल्याणमध्ये नेमकी कोणते डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहेत, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 3 डॉक्युमेंट जोडायचे आहेत। तर पहिल्यांदा हे जे बी स्टेटमेंट आहे हा पूर्ण फॉर्म मित्रांनो ओरिजिनल जोडायचा आहे। पुन्हा 2 नंबरला मित्रांनो ती स्क्रीनशॉट जी घेतलेली आहे ती या ठिकाणी जोडायची आहे आणि 3 नंबरला मित्रांनो स्वाधार फॉर्मची ओसी जे हे 3 डॉक्युमेंट मित्रांनो जोडायचं आहे आणि समाज कल्याणमध्ये हार्ड कॉपी जमा करायची आहे आणि ह्या फॉर्मची ओसी घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही बी स्टेटमेंट फॉर्म अपलोड करून तुम्ही समाज कल्याणला हार्ड कॉपी जमा केल्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणचे अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी ओसी देणार आहेत। तर ह्या फॉर्मचे एक झेरॉक्स काढायचं आहे आणि हीच आपली ओसी असणार आहे मित्रांनो। तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो, जर माहिती आवडली असेल आणि अशाच प्रकारची अपडेट मिळवायची असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा मित्रांनो।